एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागलेला आणि रिझल्ट लागल्यानंतर जे स्कोर कार्ड सुद्धा आलेला आहे। आणि मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगत आलो होतो की एसएससी जीडी भरतीचं जे स्कोर कार्ड आहे हे ह्या तारखेला येणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि त्याच दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो स्कोर कार्ड त्या ठिकाणी आलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी कटअप सांगितलं होतं की ग्राउंडचा जो कटअप आहे एसएससी जीडी भरतीचा यावर्षी कमी जाणार आहे, तर कमी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गेलेला। आणि आता एसएससी जीडी भरतीचा फायनल या ठिकाणी कटअप लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांची एकच डिमांड होती की सर एसएससी जीडी भरतीचा फायनल कटअप या ठिकाणी किती जाणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन या सर्व कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा त्याचबरोबर महिला उमेदवारांचा, तर सर्व कॅटेगरीचा कटअप या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती जाणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। एसएससी जीडी भरतीमध्ये तुम्हाला 2025 मध्ये लागायचं असेल तर किती मार्क असेल तर आपलं फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे, काय सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क या ठिकाणी असले पाहिजे बाबा, हे आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। आणि नॉर्मलायझेशन मध्ये मुलांची किती वाढणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये आपल्याला किती मार्क भेटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे। तर पहा एसएससी जीडी भरतीचा स्कोर कार्ड या ठिकाणी आलेला आहे, एक लक्षात ठेवा। आणि ज्यांनी सुद्धा एसएससी जीडी भरतीचा स्कोर काढला नसेल तर व्हिडिओच्या खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी, तर त्याच्यावर क्लिक करून आपण आपला स्कोर कार्ड या ठिकाणी एसएससी जीडीचा चेक करू शकता, जेणेकरून आपल्याला अंदाज लागणार आहे। आणि सर्वांनी जे तुम्ही या ठिकाणी स्कोर कार्ड पाहिला असेल आणि आशा करतो की तुम्हाला चांगले मार्क एसएससी जीडी भरतीमध्ये पडले असेल, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा एसएससी जीडी भरतीचा जेव्हापासून स्कोर कार्ड आलाय तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर कटअप आता किती जाणार आहे एवढं सांगा फक्त तुम्ही। असे भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल सुद्धा आले, त्याचबरोबर मेसेज सुद्धा आले, एक लक्षात ठेवा। आणि आता जो आपण हा कटअपचा जो व्हिडिओ आपण बनवून राहिलो, तर हा जे विद्यार्थी मित्रांनो एकदम अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे, एकदम पूर्ण अभ्यास करून मी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आणला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपण यावर्षी पाहिलं तर मुलांना जे नॉर्मलायझेशन मध्ये जास्त मार्क वाढले नाही, ठीक आहे। कोणाला 6 मार्क वाढले, माझ्या मित्राला जवळपास 6 मार्क वाढले, 8 वाढले, एका धनाचे 4 वाढले आणि एका धनाचे 2 मायनसही झाले, 4 मायनसही झाले, असे पुरं आहे। आणि तुम्हाला सांगा की नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला किती वाढले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये एक लक्षात ठेवा। आणि जास्तीत जास्त मुलांचे 9 पर्यंत नॉर्मलायझेशन मध्ये वाढलेले, कमी शिफ्टचे वाढलेले, एकदम म्हणजे बोटावर मोजण्याजोगते शिफ्टचे म्हणजे 8-9 मार्क या ठिकाणी वाढलेले आहे, जास्त मार्क वाढले नाही, एक लक्षात ठेवा नॉर्मलायझेशन मध्ये, ठीक आहे। जास्त करून मुलांचे 4 झालं, 6 झालं, अशा प्रकारे नॉर्मलायझेशन मध्ये वाढलेले, त्यामुळे मुलांचे जे मार्क आहे हे या ठिकाणी घसरलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसएससी जीडी भरतीचा यावर्षी फायनल कटअप सुद्धा कमी जाणार आहे, तर त्याचं कारण काय तर ते मी तुम्हाला सांगून देतो। यावर्षी पेपर हार्ड आला होता, त्याच्या कारण जे कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे। त्याचबरोबर यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये जागा जास्त आहे, 14,000 जागा वाढले, 53,690 जागांसाठी ही वॅकन्सी झाली, हे सुद्धा कारण आहे की कटअप या ठिकाणी कमी जाण्याच्या वर्षी एसएससी जीडीचा। आणि ह्या वर्षी नवीन विद्यार्थी होते भरपूर, हे सुद्धा या ठिकाणी कारण आहे। आणखीन एक कारण आहे की यावर्षी भरपूर मुलं गैरहजर या ठिकाणी होते पेपरला। तर आता एसएससी जीडीचा या ठिकाणी फायनल कटअप या ठिकाणी किती जाणार आहे तर हे तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला नॉर्मलायझेशन मध्ये किती वाढले। तर मी तुम्हाला पहिले महिला उमेदवारांचा या ठिकाणी फायनल कटअप या ठिकाणी सांगून देतो किती जाणार आहे। तर पहा तुम्ही जर या ठिकाणी महिला उमेदवार असाल, एक सर्व्हिसमॅन, तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी 42-50 जरी मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन आपलं यावर्षी होऊन जाणार आहे। तुम्ही जर जनरल एरियाच्या महिला उमेदवार असाल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटअप 160 पैकी 97 या ठिकाणी कटअप जाणार आहे, 97 असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे डोईलून। त्याचबरोबर नक्सल एरियात ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 70 पर्यंत या ठिकाणी कटअप जाणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल जनरल एरियाच्या, तर 160 पैकी जो महिला उमेदवारांचा कटअप जाणार आहे ओबीसी कॅटेगरीच्या 99 पर्यंत कटअप या ठिकाणी जाणार आहे। 99 जर मार्क असेल ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना जनरल
एरियामधून 160 पैकी तर आपलं फायनल सिलेक्शन 99 ते 100च्या आसपास या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर नक्सल एरियाचा ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 80 पर्यंत या ठिकाणी कटाप या ठिकाणी जाण्याची शक्यता 80 ते 85 पर्यंत, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटाप जाणार आहे 160 पैकी तर हा फायनल कटाप या ठिकाणी 100 वर जाणार आहे। 100 तर असेल एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना फायनल सिलेक्शन आपलं यावर्षी होऊन जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर नक्सल एरियाचा महिला उमेदवार असाल एससी कॅटेगरीच्या तर 160 पैकी जवळपास 80 पर्यंत ते 90 पर्यंत या ठिकाणी कटाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे नक्सल एरियाचा। त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल जनरल एरियाच्या तर 160 पैकी जनरल एरियाच्या एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटाप आहे हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। 93 तर असेल एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना तर फायनल सिलेक्शन आपलं यावर्षी होणार आहे। त्याचबरोबर नक्सल एरियाच्या एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 90 ते 90च्या आसपास या ठिकाणी कटाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। 80 ते 90 पर्यंत नक्सल एरियाचा कटाप पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटाप आहे 160 पैकी तर हा 101 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। 101 जर तुम्हाला यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल जनरल एरियाच्या तर आपलं सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार असाल यूआर कॅटेगरीच्या तर 160 पैकी जो कटाप जाणार आहे तर 95 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे नक्सल एरियाचा यूआर कॅटेगरीचा, तर एवढाच जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपण पुरुष उमेदवारांचा जर कटाप पाहिला फायनल तर एक सर्व्हिसमॅन जर असाल 40-50 जरी मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन आपले यावर्षी होऊन जाणार आहे। त्याचबरोबर जनरल एरियाचे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 105 वर आपलं या ठिकाणी फायनल कटाप जाणार आहे, एवढाच कटाप जाणार आहे। एवढे असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे। त्याचबरोबर नक्सल एरियातले ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 90 ते 95 पर्यंत या ठिकाणी कटाप या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी जनरल एरियाचा जो कटाप जाणार आहे तर हा 108 पर्यंत जाणार आहे। 108 मार्क जर असेल ओबीसी कॅटेगरीमध्ये फायनल सिलेक्शन आपलं यावर्षी होणार आहे जनरल एरियामध्ये। आणि नक्सल एरियाचा जो कटाप हा कमी जाणार आहे, जवळपास 90-95 पर्यंत या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर तुम्ही एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटाप आहे फायनल 160 पैकी तर हा जवळपास 104 ते 103च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। 104 ते 103 जर मार्क असेल एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना फायनल सिलेक्शन आपलं यावर्षी होऊन जाणार आहे, लक्षात ठेवा, एवढाच कटाप जाणार आहे। त्याचबरोबर नक्सल एरियाचे एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी जो कटाप जाणार आहे हा जवळपास 95 ते 100च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे किंवा कमी सुद्धा जाणार आहे। नक्सल एरियाचा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे, पण जनरल एरियाचा जो सांगणार हा एवढाच या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटाप आहे 160 पैकी जनरल एरियाचा तर 94 पर्यंत या ठिकाणी फायनल कटाप या ठिकाणी जाणार आहे एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा। तर 160 पैकी 94 जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन आपलं यावर्षी होऊन जाणार आहे। त्याचबरोबर नक्सल एरियाचे एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 85 ते 80च्या आसपास सुद्धा आपलं यावर्षी सिलेक्शन होऊ शकते नक्सल एरियाचा। त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर यूआर कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जनरल एरियाचा 160 पैकी 190 ते 110च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे, 109 पर्यंत जाणार आहे। आणि नक्सल एरियाचा यूआर कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा कटाप 160 पैकी हा जवळपास 100 ते 95 पर्यंत जाऊ शकते, तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, एवढा सेफ झोन आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।